नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल आहे. सर्व साई भक्तांनी दर्शनार्थ आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. सूरज परमार आत्महत्या प्रकरणामध्ये आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतरिम जामिनावर सुनावणी होती. या सुनावणीकडे संपूर्ण ठाणे शहराचं लक्ष लागलं होतं. सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर अंतरिम जामीन 4ही नगरसेवकांना मिळाला होता. त्यानंतर 23 तारखेपासून या संदर्भात सुनावणी सुरू होती. आज या संदर्भातला फैसला अपेक्षित होता. त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयाने फैसला सुनावला आणि 4ही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या MIMचे आमदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये एक निवेदन देऊन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या संदर्भात आंदोलन देखील करण्यात आलं. मुंबईमधील एका चित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीत सुरू असताना एक कुटुंब उभं राहिलं नव्हतं. त्यामुळे या चित्रपटगृहात असलेल्या नागरिकांनी त्यांना पेटाळून लावलं होतं. याबाबत आयोजित करण्यात आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या परिसंवादामध्ये राष्ट्रगीताची नौटंकी कशाला पाहिजे असे उद्गार जलील यांनी काढले होते. यावेळेस मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केला आणि MIM पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी मनसेचे शहर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केली आहे. MIMच्या जे आमदार आहेत त्यांनी जे काल बेताळ वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रगीताच्या बाबतीमध्ये, त्याच्या विरोधात आम्ही काल रात्रीही आंदोलन केलेलं आहे. आता नौपाडा पोलीस स्टेशनला येऊन, स्थानिक पोलीस स्टेशनला येऊन आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या बेताळ माणसामुळे दुखवल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आमच्या भावना दुखवल्याचा गुन्हा आम्ही यांना नोंदवायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रगीताचा अपमान हा देखील गुन्हा त्यांच्यावर नोंदवावा अशी आम्ही विनंती येथे केलेली आहे. त्याचबरोबर ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाला जर राष्ट्रगीताविषयी प्रेम नसेल तर त्यांचीही मान्यता रद्द व्हावी अशी देखील आम्ही मागणी त्यांना केलेली आहे आणि ही मागणी आम्ही निवडणूक आयोगाला देखील करणार आहोत. जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून आज ठाणे शहरामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली. ठाणे शहरातील शासकीय रुग्णालयाच्या आवारातून काढण्यात आलेली फेरी ठाणे शहरातील जांभळी नाका, गडकरी रंगायतन तसंच तलावपाळी या ठिकाणी फिरल्यानंतर पुन्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात तिची सांगता करण्यात आली. यावेळी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, शिकाऊ परिचारिका आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या फेरीत सहभाग घेतला. तसंच यावेळी शासकीय रुग्णालयाच्या आवारात रांगोळी देखील काढण्यात आली होती. यावेळेस विद्यार्थ्यांनी जनजागृती व्हावी याकरता फलक घेऊन देखील सहभाग नोंदवला. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. कोकण कला अकादमी संस्कार आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आमदार चषक 2015-16 या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेची अंतिम फेरी काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रंगली. गेल्या 10 वर्षांपासून या एकांकिका स्पर्धेचं आयोजन आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येतं. काल या स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रथम पारितोषिक ज्ञानसाधना महाविद्यालयाने पटकावलं. ज्ञानसाधना महाविद्यालयाने सादर केलेल्या मित्तल या एकांकिकेला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं.
तर द्वितीय पारितोषिक महर्षी दयानंद महाविद्यालय परळ यांच्या बत्ताशी या एकांकिकेला मिळालं. तृतीय पारितोषिक गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी यांच्या भोग या एकांकिकेला मिळालं. प्रचंड उत्साहामध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपन्न झाली. सादर करीत आहोत अंतिम फेरीतील या एकांकिकेची एक झलक. ही महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा हा दशकपूर्ती सोहळा आहे. गेली 9 वर्ष सातत्याने आम्ही कोकण कला अकादमी, संस्कार या संस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा घेत होतो. आधी आम्ही कोकणातल्याच फक्त महाविद्यालयांच्या स्पर्धा घेत होतो, परंतु आमच्या लक्षात आलं की ही राज्य पातळीवर न्यायला पाहिजे. खूप गुणी कलाकार महाविद्यालयामध्ये आहेत, अतिशय चांगल्या एकांकिकांचं सादरीकरण करतात आणि त्यामुळे मग आम्ही आता गेल्या 2 वर्षापासून राज्य पातळीवरच्या एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. आजच्या पिढ्यांना कुणीतरी सांगितलेलं दिसतंय की व्यायामशाळा आता स्नायू फुटून मरतील, पण हे काही थांबायचे नाही. काय झालं डॉक्टर? नर्स, हे बघा काय चाललंय. काय हे? नर्स, आपल्याला काहीतरी करायला हवं. वेडी असली तरी माणसं आहे ती. मला सांगा डॉक्टर, परवा इथे काय होतं? शाळा, त्यानंतर काल प्रयोगशाळा आणि आज तो व्यायामशाळा. नाही यांचं हे शाळा प्रकरण बंद करून त्यांना थोडं घरगुती करायला हवं. नाहीतर उद्या ही नाट्यशाळा आहे असं समजून आपल्यालाच काय चिंता ठेवतील. आयडिया, आता गंमत बघाल. आयडिया, कोकणाच्या घरात हे काय चाललंय? भातसा धरण आणि उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांनी 30% पाणी कपात करण्याचं कळवलं असल्याने ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार दिनांक 2 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 9 ते गुरुवार दिनांक 3 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत घोडबंदर रोड, पाचपाखडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळी स्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघभीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रतिबंदर, मुंब्रा, कोळीवाडा, शैलेशनगर, बॉम्बे कॉलनी, संजय नगर आणि कळवा या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल आहे. सर्व साई भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. अगदी घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एकंदर 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. घोडबंदर रोड परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 4 किलोमीटरचा फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे वाशी खाडीवर 3रा पूल उभारण्यास देखील मंजुरी देण्यात आली असून
गेल्या काही वर्षांपासून शीळफाटा परिसरामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कल्याण भिवंडी शीळ उन्नत मार्गाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि नागपूर हे दोनही शहरं एकमेकांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन वे तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत 8 किलोमीटरचा बोगदा खणण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने समोर आली आहे. या सगळ्या प्रकल्पांना 50,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.